नमस्कार, मी सुनील बनसोडे. बुलंद आवाज न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बंजारा क्रांती दलाचे उमेदवार अण्णासाहेब राठोड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जागोजागी त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी विशेषतः बंजारा समाजाला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या मदतीला हिमालयातील श्रीपतीजी बन्सीलाल त्यागी उर्फ खंडेश्री महाराज हे उत्तर प्रदेशातून धावून आले असल्याने त्यांचा मतदारावर किती प्रभाव पडतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार असले तरी लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन बंजारा क्रांती दलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून केले जात आहे. जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल. हम उत्तर प्रदेश यूपी से आए हुए, अन्ना साहब बुलाया हमको उस्मानाबाद लोकसभा चुनाव के लिए. हम यहाँ आए, आशीर्वाद देने के लिए आए और अन्ना साहब राठौर उनको भारी मतों से विजयी घोषित करने की आप सभी को कहते हैं. अन्ना साहब के लिए सब जिताने के लिए सपोर्ट करने के लिए आए हम. ये हमारा आशीर्वाद है सबके लिए, सब जनता के लिए. सब जनता खुश रहे, आनंदमय रहे. जय शिवालाल, जय संविधान, जय महाराष्ट्र. आज या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान भारताचे संत महात्मे म्हणून जे श्री श्री 108 श्री बन्सीदास त्यागी खंडेश्री महाराज आज उत्तर प्रदेशवरून आमचे भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब राठोड यांच्या प्रचारासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराज इथे आलेले आहेत. आणि आता फक्त 2च दिवस उरलेले आपल्याला. या 2 दिवसामध्ये अण्णासाहेब राठोड जे आज खरोखर जनतेसाठी स्वप्न पाहतात, इथली जे परिस्थिती त्यांनी जे ओळखून घेतलेली आहे आणि कितीतरी वर्षापासून इथे जे स्वप्न लोकांना दाखवतात, आश्वासन देतात, मग बीजेपी सरकार असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, आज या भागामध्ये मी पण आज दौऱ्यावर आलेलो आहे. तर पाहताना असं आम्हाला इतकं वाईट वाटते की खरोखर आज जे महाराष्ट्रातली कुलस्वामिनी आहे इथे तुळजापूरला, या तुळजामातेचं दर्शन घेण्यासाठी इथले मंत्री येतात, संत्री येतात, पण त्यांना लाज कशी वाटत नाही या गावातली आणि या परिसरातली सुविधा अजून उपलब्ध करून दिली नाही. तर मी सर्व जनतेला एकच आवाहन करेल की आपण जे अण्णासाहेबांना जे पाठिंबा देतात, वेगवेगळे संघटनेमार्फत वेगवेगळे पक्षातून पाठिंबा जाहीर करत आहे, पाठिंबाबरोबरच मतदान आपण जास्तीत जास्त करावा आणि त्यांना निवडून द्यावा. कारण या परिसरातून एक जर नवयुग आणि चांगला उच्च शिक्षित वर्गातला जो अण्णासाहेब राठोड उमेदवार आहे, ते जर इथून दिल्ली येथे संसदमध्ये जर खासदार म्हणून गेले ना, तर खरोखर या परिसराचा त्यांची जे समस्या त्यांनी जाणून घेतली आहे, इथली या परिसरातली पाण्याची समस्या असो, शेतकरीची आत्महत्या असो, शिक्षणापासून लोकांचं वंचित असो, असे बरेच काय घटना इथे त्यांच्या डोळ्यासमोर दिसतात. पण यावेळेस त्यांनी स्वतःवरून हिंमत करून आणि भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाकडून तिकीट घेऊन या परिसराचा विकास करण्यासाठी या जनतेसमोर तो उभा आहे. यावेळेस बहुजनाने एकच विचार करावा की जास्तीत जास्त मतदान करून अण्णासाहेब राठोड यांना विजयी घोषित करावा. नमस्कार, मी अण्णासाहेब रामचंद्र राठोड उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून बघत आहे की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, तांड्या, वाड्या, वस्त्यामध्ये पाण्याची सोय नाही, विकास नाही आणि शेतकरी आतापर्यंत उस्मानाबाद जिल्हा आत्महत्यात पहिला जिल्हा म्हणून घोषित झाले. आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी फक्त विकासाचा मुद्दा निवडणूक आली तर समोर घेतात आणि निवडणूक झाली की 5 वर्षांनं परत येतात. म्हणजे जनता इथली कंटाळलेली आहे. आणि मला एक सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा भारतीय जनता पार्टी, शिवसेना जे उमेदवार आहेत, सगळ्या जनतेला माहीत आहे तिने आतापर्यंत काय विकास केला आहे. तिने जर विकास केला असता तर आज उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याची भटकंती झाली नसती. आज प्रत्येक तांड्या, वाड्या, वस्त्यामध्ये पाणी विकत घ्यावं लागतं. आज परिस्थिती कुणामुळे निर्माण झाली हे सगळ्याला माहीत आहे. कारखाने कुणामुळे बंद झाले हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून मी भारतीय बहुजन क्रांती दलातून जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मोर्शिंग भाऊ राठोड यांनी 2 वर्षापूर्वी त्यांनी महाराष्ट्र दौरा केले आणि आमचे प्रदेशाध्यक्ष नंदूभाऊ पवार
यांनी सगळं महाराष्ट्र पिंजून काढला आणि आम्ही सगळे एकत्र येऊन एक भारतीय बहुजन क्रांती दल हे पक्ष स्थापन केलं आणि महाराष्ट्रामधून पहिल्यांदाच आता लोकसभा म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यांचा कसा विकास होईल, शेतकऱ्यांना कसं पाणी भेटेल, इथं दरवर्षी शेतकऱ्यांचं शेती कशी पिकवल ह्याच्यासाठी त्यांनी महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रत्येक गावोगावी समस्या